म्हणजे जेव्हा स्वामींचं वेड लागलं, म्हणजे जेव्हा माझं काहीच नव्हतं, मी नामस्मरण लिहत होती. वह्या माझ्या 2 आहेत घरी, अरे बाबा. अजून ठेवल्यात मी. त्याच्याने मला स्वामींनी नंतर इतकं दिलं की मला काहीही कमी नाही. स्वामींची कृपा. फक्त हो, स्वामींना फक्त माझ्या मुलीला एक मुलगा द्या आणि माझ्या मुलाचं म्हणजे चांगलं करा आणि त्याला एक त्याचं असं व्यवस्थित हे करा, एवढंच मागणं आहे. आणि सगळ्यांना सुखी ठेवा. मी स्वामींना होती, तुम्ही सगळ्यांना कसे बघता एवढ्यानं, म्हणजे स्वामी बघतायत. स्वामी सगळ्यांचं कसं हे बोलतात की दुपारी स्वामी झोपले, बरं स्वामी झोपले नाही आहेत, स्वामी बघतायत कोण अडचण. आत्ता आमचं थोडक्यासाठी आत्ताचीच गोष्ट की आम्ही आता पंढरपूर इथे गाणगापूरला गेलो होतो. तर तो माणसाने आम्हाला नेताना नेलं, जाताना पण स्पीडला होता, येताना म्हणा ती बोलते का स्लोमध्ये चाला, स्लोमध्ये. तो नाही, स्पीडच खूपच स्पीड, 100च्या वरती स्पीड, म्हणजे 120-130ने तो स्पीडनी चालत होता. तर त्याला काय बोलली, ह्या ताई बोलत आहेत की स्लो चालव. नाहीच ऐकत तो. आणि त्यांनी ना एक मोठा ट्रक येत होता त्याच्या बाजूने त्याने, आणि एक साईडला दगडी होती तिथे, त्या दगड्यावरनं घेतलं त्यांनी, साईडला तो देत नाही तर. आणि त्याचे ते गाडीचा पंप पाईप निघाला आणि थोडंसं पेट्रोल बाहेर सांडलं. पण थोडक्यात स्वामी. आणि त्यांनी काय केलं, हिला पक्षी दिसतोय समोर लांब वरून, अच्छा, पण ती बघते, पण त्यांनी तो पक्षी उडाला नाही. आमचं म्हणजे स्वामींनी कुठेतरी मरण वाचवायचं होतं. तो पक्षी उडला असता ना किती बराच वेळ, पण तो पक्षी उडला आणि तो पक्षी त्या गाडीखाली गेला त्याच्या. आणि म्हणजे स्वामींना काय माहिती, स्वामींनाच माहिती. अनुभूती तुम्ही म्हणजे सांगितलं, मला पण आता म्हणजे सांगताना असं वाटतंय. पण मी स्वामींवर एवढी मला काही वाटत नव्हतं, म्हणजे मी फ्री होती, मी स्वामींवर सगळं सोडते. प्रत्येकाची अनुभूती ही वेगळी असते. आत्ताच आपण एका भक्ताची खरी अनुभूती ऐकली. तुम्हालाही कधी अशी अनुभूती आली का हो? देव स्वप्नांमध्ये आले, एखादा चमत्कार घडला, या संकटाकाळी एक दिव्य मदत धावून आली असेल तर नक्की आम्हाला व्हिडिओ फॉर्ममध्ये सेंड करा. आमच्या चॅनलवर आम्हाला नक्की शेअर करायला आवडेल. आमचा ध्येय एकच आहे, आजच्या पिढीला अध्यात्माशी जोडणे. नमस्कार, माझं नाव संकेत कोयटे. बघत राहा अनुभूती शो. धन्यवाद.